चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। जेव्हापासून तुमची जाहिरात आली 19 तारखेपासून तेव्हापासून आपल्याला कंटिन्युअसली मेसेज त्यानंतर कॉल्स कमेंट्स वगैरे येत आहेत की मॅम DMARचं सुरू करा DMARचं सुरू करा। पण आपण नवी मुंबईमध्ये त्यासोबत मग KDMC मध्ये बिझी असल्या कारणाने मी त्या गोष्टीकडे तेवढं लक्षही दिलं नाही आणि मला ते जमलं सुद्धा नाही। पण आता बऱ्याच अंशी खूपच मुलांची रिक्वेस्ट येते की DMARचं आपल्याला सुरू करावं लागेल मॅम। तर मग मी सुद्धा थोडं डिस्कस करून आपण आता DMARचं सुरू करत आहोत। तर बघा इथं DMARची सगळ्यात मोठी आतापर्यंतची वॅकन्सी आली आहे मुंबईची। तर सगळ्यात जास्त पदं जर इथं औषध निर्मात्याला आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पोस्ट ही म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक आहे। तर प्रयोगशाळा सहाय्यकला टोटल इथं 170 पदं आहेत आणि ही खूप जास्त पदं झाली बरं का। ही 170 पदं जी आहेत ना ती खूप 1100+ पदांची ही जाहिरात आहे। त्याच्यामध्ये 49 पदं काहीतरी टायपिंगची आहेत जी नॉन टेकची आहेत। बाकी सगळी पदं जी आहेत तर सगळीच्या सगळी टेकची पदं आहेत। बऱ्याचदा इथं सायन्स ज्यांचं आहे आणि ज्यांनी BSc केलेलं आहे बायोटेक्नॉलॉजी पॅरामेडिकल केलेलं आहे तर तेच इथं एलिजिबल आहेत। हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। सगळे एलिजिबल नाही आहेत पूर्ण जाहिरातीचं सांगते मी। पण तरीही जे एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी किंवा तुमचे मित्रमैत्रिणी ज्या यापैकी कोणत्याही पोस्टला एलिजिबल असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा ही जाहिरात। आणि जर तुमच्यापैकी कोणी प्रयोगशाळा सहाय्यकला एलिजिबल असेल तुमचं मित्रमैत्रिणी कोणीही एलिजिबल असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। तर आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ही जाहिरात बघून घ्या। 18 तारखेला ही जाहिरात आली आणि 19 तारखेपासून DMARचे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे। तुमच्यासाठी एक महत्त्वाचा डिस्क्लेमर, अजूनपर्यंत DMAR नवी मुंबईने तिचा स्वतःचा सिलेबस पब्लिश केलेला नाहीये, आपल्यापर्यंत तो आलेला नाहीये। जे शिक्षक तुम्हाला सिलेबस सांगतायत तर तो सिलेबस जो आहे तर तो DMAR नागपूरचा सिलेबस आहे, लक्षात ठेवा। मी सुद्धा आज तुम्हाला जो सिलेबस सांगणार आहे तो तोच आहे, पण चान्सेस 90% आहेत की तोच सिलेबस आता सुद्धा येईल, DMARचा काही वेगळा होणार नाही। पण तरीही जर त्यांची इच्छा असेल चेंज करायचा तर थोडाफार चेंज होईल, काय जास्त त्याच्यामध्ये बदल होत नाही। चला तर मग या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये आपण सगळी माहिती पाहूयात। तर सगळ्यात पहिलं इथं तुम्ही बघू शकता प्रयोगशाळा सहाय्यकला टोटल 170 जागा आहेत ज्या की खूपच जागा झाल्या। तर इथं ही जाहिरात आपली वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष याच्याकडून तुम्हाला जाहिरात बघायला मिळते जी 18 तारखेला इथं आलेली दिसते। 19 तारखेपासून फॉर्म फिलिंग झाली। तर आपण सध्याला पूर्ण फोकस करतोय प्रयोगशाळा सहाय्यक, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याची संपूर्ण माहिती। तर इथं तुम्ही बघू शकता की टोटल 170 जागा आहेत प्रयोगशाळासाठी आणि औषध निर्मात्यासाठी 207 जागा आहेत। सगळ्यात जास्त जागा औषध निर्मात्यासाठी आहेत। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की बघा शैक्षणिक पात्रता काय आहे इथं। तर शैक्षणिक पात्रता जर तुम्ही पाहिली तर बघा सगळ्यात पहिलं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, ठीक आहे। लॅबोरेटरीमध्ये तुम्ही पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी केली पाहिजे। BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ॲटलिस्ट तुम्ही बॅचलर्स केलं पाहिजे किंवा मग BSc केली पाहिजे। तर ऑरमध्ये आहे, ऑर आणि अँडचा किंवा मध्ये हे तर किंवा हे तर। त्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी, तर यापैकी सुद्धा ऑर आहे, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी कशामध्येही। त्यानंतर इथं तुम्हाला अँड डिप्लोमा, ठीक आहे, काहीतरी असेल अँड सर्टिफिकेट हवं आहे, सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी। त्यानंतर इथं तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 अंतर्गत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं आहे का, नसेल तर करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथं एक प्रेफरन्स दिला जाईल ज्याच्याकडे 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल, ज्याच्याकडे मिनिमम 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड हॉस्पिटल। जर इथं तुम्ही 1 वर्ष काम केलं असेल तर त्याला प्रेफरन्स, पण हे कंपल्सरी आहे का तर बिलकुल पण नाहीये, हे कंपल्सरी नाहीये। तर तुम्ही बिंदास फॉर्म भरा, सगळेच काय नसतात, खूप कमी असतात। तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। तर हे झालं तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, शैक्षणिक पात्रता। तर बघा वन्स अगेन हा जो सिलेबस आहे जो तुमच्यासमोर मी मांडते तर तो नागपूर DMARचा आहे, क्लिअर करते। तर बघा इथं सगळ्यात पहिलं कॉमन आहे इंग्लिश, मराठी, GK हे कॉमन असतं। तर ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं असतं ते म्हणजे वोकॅब। वोकॅबसाठी मी म्हणते की ब्लॅक बुक एक पुस्तक आहे, कोणाची ही जाहिरात वगैरे करत नाहीये, पण एक तुम्हाला प्रामाणिकपणे सजेशन देते। इकडे तिकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा
किंवा ते पुस्तक तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवरही दिसेल किंवा बऱ्याच अंशी भरपूर साऱ्या यूट्यूबवर शिकवणाऱ्या शिक्षकांनी एज्युकेटर्सनी तुम्हाला पूर्ण ओकॅब जे आहे तर ते यूट्यूबवर सुद्धा शिकवलेलं आहे, पूर्ण ब्लॅक बुक शिकवलेलं आहे. तर एकही रुपया खर्च करायची गरज नाही आहे, तुम्ही तिथंही शिकू शकता. ज्याला शिकायचं आहे तो कसाही शिकेल आणि ज्याला शिकायचं नाही आहे त्याला तुम्ही पूर्ण लायब्ररी जरी दिली तरी तो शिकणार नाही. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तिथून करा, उगाच इकडे तिकडे बिलकुल पण त्याच्यासाठी कोर्स घ्यायची गरज नाही आहे. त्यानंतर सिनोनिम, अंटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्स हे सगळं तुम्हाला तिथे दिसेल. यूट्यूबवर सेंट्रलचे खूप चांगले चांगले शिक्षक आहेत, ते बऱ्याच अंशी भरपूर वर्षापासून फक्त TCS साठी शिकवतात. तर त्यांना आता सगळं समजून गेलंय की TCS काय विचारेल, कशा पद्धतीने विचारेल, तर ते लोक त्याच्यामध्ये मास्टर झालेत भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स असल्या कारणाने. आणि परत एकदा त्यांची बॅच वगैरे घ्यायची गरज नाही, 3 महिन्याचा तुमचा काळ असतो. त्यासाठी काय तुम्हाला भलं मोठं इंग्लिश शिकायची गरज नाहीये. यूट्यूबवर असेच्या असे टॉपिक सर्च करायचे आणि तिथून शिकून घ्यायचं. त्यानंतर मग इथं ओकॅबलरीमध्ये इडियम, फ्रेजेस, देअर मिनिंग्स, एक्सप्रेशन्स, वन्स अगेन हे सगळं तुम्ही तिथंच पाहू शकता. तर इथं फिल इन द ब्लँक्स, सेंटेन्स, वन्स अगेन ओव्हरऑल ग्रामर आहे. पण हेच टॉपिक्स बघा, हेच करा, दॅट्स इट. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. सेंट्रलच्या शिक्षकांनी मोठे मोठे व्हिडिओज जे आहेत टाकलेले आहेत यूट्यूबवर फ्री बनवून, कोणाचाही बघा. 2-3 जण आहेत, चांगलं शिकवतात. मराठीमध्ये तुम्हाला वन्स अगेन जर तुम्हाला चांगलं शब्दसंग्रह करायचा असेल तर एकच पुस्तक आहे, ते म्हणजे वाळंबे सरांचं पुस्तक मोरा वाळंबे. हे पुस्तक जर तुम्ही केलं ओकॅब सगळ्याच महाराष्ट्रातील सगळ्याच सरळ सेवेसाठी ते अगदी उपयुक्त पुस्तक आहे. त्याच्या बाहेर सहसा काही जात नाही. जर तुम्ही प्रॉपरली जे आत्ताच्या म्हणजे आलेल्या रिस्पॉन्स शीट आहेत तर त्याचं चांगलं ग्रामर चेक केलं, व्याकरण चेक केलं तर बऱ्याच अंशी ते वाळंबे सरांच्या पुस्तकात भेटतंय. तुम्ही केलं नसेल तर करून बघा. पण वन्स अगेन एक पुस्तक 4 जणांमध्ये घेतलं तरी होतंय. दिवसाला 1 तास दिला लय झालं, ठीक आहे, भरपूर झालं 1 तास दिला तरी, तर नक्की ते करू शकता. त्यानंतर इथं अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह हे सगळं त्याच्यातच आलं. चांगलं ओकॅब करा इंग्लिश मराठी दोन्हीसाठी. खूप चांगला तुम्ही स्कोअर करू शकता इंग्लिश मराठीमध्ये. प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपलं टेलिग्रामवर याचा महापूर आहे. कोणत्याही टेलिग्रामवर किंवा तुमच्या टेलिग्रामवर शोधा, पुस्तके आणि लेखक कुणी ना कुणी टाकलंच असणार आहे. तेवढंच करा, ठीक आहे, तेवढं म्हणजे तेवढंच करा तरी होऊन जातं. टेलिग्रामवर मिळेल तुम्हाला एखाद दुसरी PDF 101% मिळेल, नाहीतर मी टाकून देते, मी टाकते तिथून बघा आणि योग्य जोडा लावा. तर हे झालं मराठीचं सेक्शन. त्यानंतर इथं पुढे आपला ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. तर अर्थमॅटिक, तर बीजगणित चांगलं असलं पाहिजे. वन्स अगेन इथं तुम्ही आपले चांगले चांगले शिक्षक आहेत जे MPSCला शिकवतात, तुम्ही त्यांना फॉलो करा, ठीक आहे. आणि जो विषय किंवा जो शिक्षक ज्या विषयात मास्टर आहे त्याच्याकडनं शिका, ठीक आहे. कुणी उठसूट येत आहे कारण काही शिकवायला लागतंय तर त्याच्या मागे लागू नका, त्यांचं त्यांना माहीत नसतं. त्यामुळे जे आपले मोठे शिक्षक असतात, मोठे म्हणण्यापेक्षा तुम्हाला वाटतो ना की हा शिक्षक या विषयासाठी आहे, त्यांच्यावर तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो त्यांना बघण्यामध्ये घालवा. नाहीतर उगाचच एखादा शिक्षक मॅथ्स पण शिकवतोय, मराठी बी शिकवतोय, इंग्लिश बी शिकवतोय, अशा गोष्टीच्या मागे लागू नका. माझं मनापासून तो एका विषयावर कसं कॉन्सन्ट्रेट करणार. एखादा शिक्षक चांगला आणि मनापासून एकच विषय शिकवू शकतो, मला असं वाटतं. तर हे लक्षात ठेवा. एकतर तुम्ही एका शिक्षकाकडून चांगलं शिका किंवा कोणाच्या चांगल्या PDF घ्या आणि स्वतः सुरुवात करा प्रॅक्टिस करायला. तर बेसिक अर्थमॅटिक, सरळ रूप वगैरे तुम्हाला द्यायचे, न्यूमेरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिक्स हे सगळं तिथं बघू शकता. त्यानंतर बघा जनरल सायन्स, तर त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट सायन्स, तर हे सुद्धा इथं तुम्हाला याच्यामध्येच दिलं, जनरल GS मध्ये दिलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला इथं ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघूया, पण ॲटलिस्ट मॅथ्स रिझनिंग करा. हे नागपूरचं आहे, परत एकदा रिपीट करते. आणि आता हा तुमचा आहे जनरल नॉलेजचा सेक्शन, करंट अफेअर. आपल्याकडे भन्नाट करंट अफेअर्स आहेत, खूप सुंदर करंट अफेअर्स आहेत. आपण जानेवारी महिन्यापासून करंट अफेअर काढायला सुरुवात केली आहे, मी काढायला सुरुवात केली आहे आणि ऑलरेडी फेबपर्यंत माझं कंप्लीट झालेलं आहे. आणि आता सध्याला एप्रिलचं काम चालू आहे. परीक्षेपर्यंत तुम्हाला सगळ्या करंट अफेअर्स मिळणार आहेत. तुम्ही कोणतीही बॅच घ्या,
प्रत्येक बॅचमध्ये मी करंट देते. तुम्ही महाराष्ट्रात कोणाचीही बॅच घेतली तर तुम्हाला करंट एवढं छान मिळणार नाही. पहिली गोष्ट तुम्हाला करंट मिळतच नाही, आणि मिळलं तरी इकडचं तिकडचं कॉपी करून करंट तुम्हाला दिलं जातं. मी तसं करत नाहीये. मी स्वतः करंट काढते, वन लाईनर तयार करते आणि त्या तुम्हाला देते. तर आपल्या कोणत्याही बॅचमध्ये तुम्हाला करंट अफेअर मिळणार, तेही सुद्धा अगदी फ्री. त्यानंतर इंडियन हिस्ट्री सिविक्स. तर इथं तुम्ही इंडियन हिस्ट्री बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं स्टॅटिक जो पार्ट आहे हिस्ट्रीचा तो बघा. आतापर्यंत प्रश्न जे आलेत ते बघा, त्याचाच रेफरन्स लागतोय, नवीन काही नाहीये. त्यानंतर इंडियन जॉग्रफी. आता इंडियन म्हटलंय तर इंडियनकडे जायचं. ठीक आहे, जर त्यांनी इंडियन म्हटलंय तर इंडियानं जायचं. इथं महाराष्ट्र म्हटलंय तर इथं महाराष्ट्राकडे जायचंय. तर तुम्हाला भारताचा इतिहास, भारताचा भूगोल आणि राज्यशास्त्र, त्यानंतर जनरल सायन्स, वन्स अगेन सायन्समध्ये हे जे दिले तुम्हाला तेच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तसं ते काही डिकोड नाही केलेलं. त्यानंतर स्पोर्ट्स आणि कल्चर, तर हा करंटचाच भाग झाला, आपण तो करंटमध्येच कव्हर करणार. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. तर आता तुम्हाला माहिती आहे KDMC मध्ये सुद्धा सगळ्याच पदांना म्हणजे लिपिक टंकलेखकला राईट टू इन्फॉर्मेशन आहे. तर तिथंच मी राईट टू इन्फॉर्मेशन एवढा सुंदर केलेला आहे. तर आता आपल्याकडे लोड ऑलरेडी कमी झाला आहे, कारण की हा ॲक्ट आपल्याकडे सुंदर तयार झालेला आहे. त्याचे प्रश्न उत्तर आपण भरपूर काढलेले आहेत. प्रत्येक प्रकरणानंतर आपण प्रश्न उत्तरं काढलेले आहेत. तर अगदी सुंदर तुम्हाला ॲक्ट मिळणार आहे लगेचच्या लगेच, त्याला वेळ लागणार नाहीये, तो तयार आहे. कारण की KDMCच्या लिपिक टंकलेखच्या बॅचमध्ये सुद्धा आपण तो खूप सुंदर करून दिलेला आहे. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस ॲक्ट हा सुद्धा, कारण की हे दोन्ही ॲक्ट लिपिक टंकलेखकमध्ये होते आणि आपली खूप सुंदर बॅच लिपिक टंकलेखकची सध्या रन होत आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काम या दोन ॲक्टवरच आपण केलेलं आहे, कारण की हा त्यांचा टेक्निकल पार्ट आहे. तर आपण प्रत्येक दोन्ही कायदे त्याचे प्रत्येक प्रश्न उत्तर म्हणजे प्रश्न उत्तर कराल तर तुम्हाला तो कायदा थोडा यूज टू वाटेल आणि अभ्यास करताना तुम्हाला वाटेल की हा हे वाचलंय तर मला लक्षात राहते. कायदा कसं असतं, वाचत जातो मागे विसरत जातो, तसं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही एखादा भाग वाचाल त्याच्यावर प्रश्न उत्तर सोडवाल तर तुम्ही ते विसरणार नाही, कारण की प्रश्न उत्तर देण्यासाठी तुम्ही ते लक्षात ठेवणार. तर असं काहीतरी करावं लागेल जुगाड, जेणेकरून आपल्याला ॲटलिस्ट परीक्षेपर्यंत तो लक्षात ठेवता येईल. ठीक आहे, तर हे झालं इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. तर वन्स अगेन आता हे सगळ्याच परीक्षेमध्ये हळूहळू तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संबंधी प्रश्न आहेत. KDMCच्या सुद्धा बऱ्याच पदांना आहेत हा टॉपिक, जे अपडेटेड टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता सध्याला ज्या टेक्नॉलॉजीज इव्हॉल्व्ह होत आहेत, AI वगैरे, याच्यावर काहीतरी प्रश्न येणार तर आपण सुद्धा ते अगदी स्मूथली कव्हर करणार आहोत. आणि असंच सगळं सिलेबस प्रॉपरली बघूया. थोडासा आपल्याला इथं थोडंसं कन्फ्युजन राहते की नवीन सिलेबस जो आहे DMARचा मुंबईचा आलेला नाहीये, पण पूर्ण चान्सेस आहेत की सिलेबस असाच येईल, कारण की हाच एक प्रॉपर लॅबोरेटरी असिस्टंटचा, एक प्रयोगशाळा सहाय्यकचा हाच एक प्रॉपर सिलेबस आहे. कळलं? आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर बघा आपण आता इथे लगेचच आपली बॅच जी आहे लायब्ररी, ठीक आहे, तर हे तुमचं सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे. तर हे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज बघत असताना तुम्हाला काय काय बघायचं आहे, तर बेसिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, त्यानंतर बघा मायक्रोबायोलॉजी. तर आतापर्यंतची जी माहिती आहे तुम्हाला समजली असेल अशी मी ग्राह्य धरते. आणि आता आपण टेक्निकल सब्जेक्टवर वळतोय. आता जो आत्तापर्यंतचा सुरुवातीचा जो पार्ट सांगितला तो सगळ्यांनाच कॉमन असतो. कळलं? सगळ्यांनाच कॉमन असतो, याच्यामध्ये कोणालाही काही शंका जी आहे तर ती नसेल मला असं वाटतं. ठीक आहे, तर बघा इथं आता तुम्ही हा जो पूर्ण पार्ट बघताय तो पूर्ण टेकचा आहे. ठीक आहे, तो पूर्णच्या पूर्ण पार्ट हा टेकचा आहे, टेक्निकलचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सायन्स जे तुम्हाला 11वी-12वीला असतं, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, त्यानंतर मायकोलॉजी, सिरियोलॉजी, त्यानंतर हेमॅटॉलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्समिशन सोपं आहे, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ब्लड बँकिंग, त्यानंतर इम्युनॉलॉजी अँड शिरियोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. तर वन्स अगेन बराच पार्ट तुमचा पूर्ण बायोलॉजीकडे वळताना दिसतोय आणि बऱ्याच अंशी तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये हे टॉपिक जे आहेत तर ते अभ्यासलेले आहेत. पण अकॅडमिक्सचा जो पूर्ण थिअरेटिकल पार्ट असतो आणि स्पर्धा परीक्षेचा जो एक विचारण्याची पद्धत असते त्याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, तर आपण जो डेटा तयार करतोय तो स्पर्धा परीक्षेनुसार करतोय, पण वन्स अगेन रेफरन्स आपल्याला अकॅडमिक्सच्या पुस्तकांचाच घ्यावा लागतो, पण त्यातला डेटा अशा पद्धतीने काढावा लागतो की तो स्पर्धा परीक्षेला मॅच होईल. हा एक मेजर इथं करायचं काम असतं, मेजर एस्पेक्ट असतो की आपण अकॅडमिक्स तुमची जी पुस्तकं असतात त्याच पुस्तकातला हा सिलेबस असतो, टॉपिक्स इथे दिलेले तेच तिथूनच उचलणार, पण परत एकदा त्याच्यावर प्रश्न बनतील
त्याच्यावर TCS कसा प्रश्न बनवतो, तर अशा पद्धतीने आपण तो पूर्ण सिलेबस जो आहे तर तो डिझाईन करणार, डिकोड करणार. आणि हा सिलेबस मी तुम्हाला प्रॉपरली डिकोड करून देत आहे. सगळे टॉपिक्स तुम्हाला एक तुमचे जीकेचे सुद्धा आणि त्यासोबत तुमचे पूर्ण टेक्निकलचे सुद्धा, हे लक्षात ठेवा. टेक्निकल आणि जीके पूर्ण तुम्हाला डिकोड करून मिळणार. टेक्निकलचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळतील आणि तुमचा जो टेक्सचा सिलेबस आहे तर तो ईबुकच्या स्वरूपात मिळेल. कळलं? तर तिथं प्रत्येक वेळेला मी त्याचं लेक्चर घेऊ शकत नाही, कारण की कंटेंटवर काम करायचं असतं आपल्याला. क्वालिटी कंटेंट देण्यावर मी इथं सध्याला भर देते. जीकेचे नक्कीच व्हिडिओ भेटतील, पण वन्स अगेन सांगते, इथं तुम्हाला पूर्ण सिलेबस मिळेल. जो तुम्हाला वाचायचा आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता, सेव्ह करू शकता, प्रिंट मारू शकता. पण इथं प्रत्येक तुमचा जो टेक्निकल टॉपिक आहे, प्रत्येक टेक्निकल टॉपिक त्याच्यावर मी प्रश्न सुद्धा देणार आहे. कोणीच तुम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक टॉपिक नंतर प्रश्न देणार नाही, पण मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक वर प्रॅक्टिससाठी प्रश्न अवेलेबल करून देईल, जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रॅक्टिस झाली आहे का नाही. तर असा प्रॉपर आपला पॅटर्न राहणार आहे. आणि ही जी आपली बॅच राहणार आहे तर ती फक्त आणि फक्त 299 रुपयालाच असणार आहे. DMR मध्ये कशासाठी? प्रयोगशाळा सहाय्यकची फक्त आणि फक्त 299 रुपयाचीच ही आपली बॅच असणार आहे. पूर्ण सिलेबस डिकोड करून मिळेल. GK GS चे व्हिडिओज मिळतील. मराठीसाठी तुम्हाला सांगितलं मोराळंबे सरांचं पुस्तक. मॅथ्ससाठी प्रॅक्टिस करावी लागेल, ते टॉपिक्स घ्या, प्रॅक्टिस करा. इंग्लिशसाठी सेंट्रलचे शिक्षक आहेत, त्यांना रेफर करा. कळलं? एवढं जरी केलं आणि जीके साठी आणि टेक्निकलसाठी मी आहेच, आणि फक्त 299 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. बाकी सब्जेक्टचं सुद्धा मी गायडन्स करेल तुम्हाला बॅचमध्ये, असं नाहीये. पण एवढं जरी प्रॉपरली केलं तर आरामात सिलेक्शन होतंय, हे लक्षात ठेवा. तर माहिती आवडली असेल आणि आत्तापर्यंत जेवढं सांगितलं ते समजलं असेल, काही शंका असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारा. आणि आपला ॲप आहे स्टडी स्पेस मराठी, तिथं तुम्हाला ही बॅच दिसेल, तिथून तुम्ही ही बॅच बघू शकता, त्याचा डेमो बघा आणि त्यानंतर एक तुम्हाला PDF डेमो मी देईल, तर ते बघा आणि त्यानंतर तुम्ही ती परचेस करू शकता. थँक्यू सो मच. सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲपची लिंक जी आहे ना ते तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. फोन करून त्रास देऊ नका कृपया करून, मॅम ॲप कुठे, ॲपची लिंक पाठवा वगैरे. पर्सनली प्रत्येकाला लिंक पाठवत बसणं तेवढं सोपं नाही. ही एक नोट होती या लेक्चरच्या वर, असं लिहिण्यासारखी नोट होती की तुम्हाला प्रत्येक वेळेला ॲप लिंकसाठी कॉल करायची गरज नाही आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, कुठूनही डाउनलोड करा. ठीक आहे? प्रत्येक वेळेला फोन करायची गरज नाही. थँक्यू सो मच.